ऋषीमुनींनी पुराणात सांगितलंय, बायकोने भोजेषु माता आणि शयनेषु रंभा असावं. आई, सर्वसंग परित्याग केलेल्या आणि ब्रह्मचर्य पाळणाऱ्या ऋषीमुनींना काय माहित ग बायकोने शयनेषु रंभा असावं ते. रंभा आणि बायको दोघींचं शयनातील वेगवेगळं वागणं त्यांना कसं माहित. मोराची बायको या पुस्तकातल्या एका कथेतल्या नायिकेने आपल्या आईला दिलेलं हे उत्तर. मला वाटतं आजच्या काळातली प्रत्येक मुलगी आपल्या आईला असंच काहीतरी उत्तर दे. कारण बायको कशी असावी याची ऋषीमुनींच्या काळापासून एक चौकट आखून दिली आहे आणि त्या आदर्श बायकोच्या चौकटीत बसण्याचा आटोकाट प्रयत्न प्रत्येक स्त्री करते. पण ह्या सगळ्यात त्या चौकटीतली स्त्री, त्या चौकटीतली बायको आपल्या नवऱ्याला आवडते की नाही हे जाणून घ्यायचं भान सुद्धा त्यांना राहत नाहीये. आणि मला वाटतं किरण येले लिखित मोराची बायको हे पुस्तक त्या समस्त स्त्रियांना भानावर आणण्याचं काम करेल. नमस्कार मित्रांनो, मी प्रांजली तुमच्या सगळ्यांचं आपल्या या बुक रिव्ह्यू चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. नवरात्र स्पेशल सिरीज मधला आजचा हा आपला तिसरा भाग. आय होप तुम्ही पहिले 2 भागही नक्की पाहिले असतील. जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तेव्हा ते 2 भागही नक्की पहा आणि कसे वाटले ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. तर स्त्रीच्या एका महत्त्वाच्या रूपाची म्हणजेच बायको या रूपाची एक वेगळी बाजू आज आपण आपल्या या एपिसोडमध्ये बघणार आहोत. किरण येले यांनी लिहिलेल्या आणि ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या मोराची बायको या पुस्तकात. मला हम्टी डम्टीचं बडबड गीत माहिती आहे. हम्टी डम्टी सॅट ऑन अ वॉल, हम्टी डम्टी हॅड अ ग्रेट फॉल. मांदळकरबाई म्हणायच्या. खूप शिक्षकांना आणि पालकांना या कवितेचा अर्थच माहीत नसतो. त्यांना वाटतं हे बडबड गीत आहे, अर्थहीन. पण या कवितेत खूप मोठा अर्थ आहे. मला सांगा, या कविते शेजारच्या चित्रात काय दिसतं? 2 अंडी भिंतीवर बसलेली. कोणीतरी म्हणालं. बरोबर, पण ही अंडी नाहीत, ती आहेत नाती, आपल्या आयुष्यातली. ही अंडी जशी या भिंतीवर ठेवली आहेत तशी आपली नाती एका बारीकशा रेषेवर ठेवलेली असतात नियतीनं. त्यांना जरा धक्का लागला किंवा आपला जरा तोल गेला की नाती पडतात आणि फुटतात, या अंड्यांसारखीच. आणि त्या अंड्यांच्या आतला नात्यातला वाढू पाहणारा एक जीव संपून जातो. ही अंड्यांची नाही मुलांनो, नात्यांची कविता आहे. अंड एकदा फुटलं की मग तुम्ही कितीही बळजोरी करा, राजाचं सैन्य लावा किंवा संपत्ती वापरा, ते पुन्हा जुळत नाही. तसंच नातही एकदा पडून फुटलं की कितीही बळजोरी करा, ते पुन्हा जुळत नाही. All the king's horses and all the king's men could not put Humpty Dumpty together again. मला वाटतं नवरा बायकोच्या नात्याचं सार या बडबड गीताच्या अर्थाच्या माध्यमातून लेखकाने आपल्याला सांगितलंय. नवरा बायकोचं नातं जेवढं सुंदर असतं तेवढंच ते सांभाळणं आणि टिकवणं अवघड असतं, हे असं आपल्याला सगळेच जण सांगतात. पण ते नेमकं टिकवायचं कसं, सांभाळायचं कसं, ह्या बाबतीत काही कोणी स्पष्ट बोलत नाही. पण या पुस्तकातल्या कथेतील सई अगदी सहज सांगून जाते की नवऱ्याला सांभाळायचं कसं. ती म्हणते, येस, मी 3 अफेअर केले, वरुण तिसरा आहे आणि हे वरुणलाही माहीत आहे. तरीही वरुण सोडतोय तुला 2 प्रकरणं झालेल्या बाईसाठी. का? विचार केलास कधी? कारण पुरुषाला स्त्रीची वर्जिनिटी नाही बये, व्हॅनिटी हवी असते. व्हॅनिटी? अचानक ती बोलून गेली. सई खोचक हसली. नाही कळलं ना? व्हॅनिटी म्हणजे ॲन अनरियल शो. तिला तरीही कळलं नाही. तुम्ही बायका काय करता सांगू? पुरुषांना नुसतं जवळ घेतलं की लगेच प्रेतासारख्या बेडवर आडव्या होतात. तुम्हाला करावंसं वाटतं खूप, सांगावंसं वाटतं खूप, कसं हवंय, काय हवंय, पण मग सुसंस्कृत कशा म्हणायला जाऊ, नवऱ्याला काय वाटेल याची भीती बाळगत सगळे दरवाजे बंद करून पडून राहता सोजवळाचं नाटक करत. खरं तर तुम्हीही एक अनरियल शोच करत असता सुसंस्कृतपणाचा. पण पुरुषाला बेडवर सुसंस्कृत स्त्री नकोच असते, तो कितीही म्हणालात तरी.
त्याला हवी असते त्याचा अहंकार सुखावणारी, तो अपरिमित सुख देतोय हे कधी शब्दात तर कधी हुंकारातून सांगणारी, त्याच्या बलदंडपणाला जोजवणारी स्त्री, त्याच्यातल्या आगीला विजेनं प्रत्युत्तर देणारी स्त्री, तिला वाटो न वाटो तिला ते शो करावंच लागतं. आणि ज्या स्त्रीला ते करता येत नाही तिचा नवरा हळूहळू कंटाळतो आणि मग बाहेरच्या शोला जाऊ लागतो. पुस्तक खरंच खूप अस्वस्थ करणारं आहे. स्त्री पुरुष नात्याविषयी नेहमीपेक्षा वेगळं, खरं व वास्तव दाखवणार आहे. मुळात लेखक, कवी आणि नाटककार असलेले किरण येले यांची स्त्रीविषयक समज केवढी अफाट आहे याचा प्रत्यय मला त्यांचा कविता संग्रह बाईच्या कविता हा कविता संग्रह वाचताना आला होता. पण मोराची बायको वाचताना तो अनुभव माझा अधोरेखित झाला आणि त्यांची पुरुषविषयक समजही किती अफाट आहे हे कळालं. आणि म्हणूनच या पुस्तकातल्या 7 वेगवेगळ्या कथेतून आपल्याला नवरा बायको या नात्याचे खूप वेगवेगळे आणि विविध पैलू पाहायला मिळतात. मोराची बायको या कथासंग्रहामध्ये साइन आउट, अवशेष, कोपऱ्यातलं टेबल, ती आणि ती, मांदळकर बाई, अमिबा आणि स्टील ग्लास आणि मोराची बायको अशा 7 कथा आहेत. या प्रत्येक कथेबाबत 2-2 वाक्यात सांगायचं झालं तर तसं ते मला नाही जमणार, कारण किरण येले यांची लिखाणाची पद्धत खूप वेगळी आहे. सर्वसामान्यपणे प्रत्येक कथेचे करतात तसे सुरुवात, मध्य, शेवट असे भाग मला यांच्या कथेचे नाही करता आले, कारण या प्रत्येक टप्प्यावर यांची कथा एका वेगळ्या कथेला जन्म देईल की काय असं यांचं लिखाण आहे. त्यामुळे त्यांची कथा संपली तरी संपत नाही आणि आपल्या मनात तर ती चालूच राहते. त्यामुळे असं प्रत्येक कथेबाबत 2-2 वाक्यात थोडक्यात सांगायचं झालं तर ते मला खरंच जमणार नाही. तरी त्यातल्या त्यात सांगायचंच झालं तर कोपऱ्यातलं टेबल ही माझी या कथासंग्रहातली सर्वात आवडती कथा, कारण या कथेत खूप अनपेक्षित वळण आहे. त्यामुळे आपण अगदी असा जीव मुठीत घेऊन ही कथा वाचतो की पुढे काय होईल किंवा काय असेल. त्यानंतर ती आणि ती या कथेमधले संवाद मला खूप आवडले. मग ते आई मुलींमधले संवाद असू देत की सईच्या तोंडी असलेले संवाद असू देत. या पुस्तकातल्या बऱ्याच संवादांवर किंवा बऱ्याच पॅरेग्राफवरती खूप चिंतन आणि अभ्यास होऊ शकतो असं मला वाटतं. आणि फ्रँकली स्पीकिंग मला मोराची बायको ही कथा अजिबात झेपली नाहीये, अगदीच कळली नाहीये असं नाहीये, पण पाहिजे तशी समजली पण नाहीये. त्यामुळे बघूयात, तुम्हाला जर कळाली असेल किंवा तुम्ही हे पुस्तक वाचलं तर तुम्हाला काय वाटतं ते इथे कमेंट्स करून नक्की कळवा. आणि पुस्तक आणि माणसं समजण्याच्या बाबतीत या पुस्तकातलाच एक पॅरेग्राफ मला इथे वाचून दाखवावा वाटतो. पुस्तक जसं वरवर वाचलं की कळत नाही तसंच माणूसही वरवर वाचलं की कळतच नाही, पण आत्मीयतेनं वाचलं की माणसाच्या आत नेमकं काय चाललंय ते कळतं. होतं काय की आपण पुस्तक विकत घेतो, वाचतो आणि वाचून झालं की ठेवून देतो शोकेसमध्ये. माणसांच्या बाबतीतही तेच करतो. एखादं माणूस आपल्या आयुष्यात येतं, आपण सुखावले जातो. पहिली काही वर्ष, काही काळ आपण त्याला ओढीनं ऐकतो, वाचतो आणि मग ठेवून देतो ते नातं पुस्तकासारखं शोकेसमध्ये. आणि नेमकं इथेच चुकतं. पुस्तक आणि माणूस पुन्हा पुन्हा वाचलं की प्रत्येक वेळी एक नवा अर्थ लागत जातो गाभ्याचा. शोकेसमध्ये ठेवलं की त्याला वाळवी लागत जाते, बुरशी धरते आणि तुम्हाला कळेपर्यंत पुस्तकाची काही पानं विदीर्ण झालेली असतात. वेळ निघालेली असते बाइंडिंगची. मग ती पुन्हा चिटकवावी लागतात व शिवून घ्यावी लागतात. पण नात्याला आणि पुस्तकाला शिवण केव्हाही वाईटच. शिवलं गेलं तरी शिवण टोचत राहते पुस्तकाला आणि वाचणाऱ्यालाही. वाचताना वाचणाऱ्याची बोटं नकळत फिरत राहतात शिवणीवर, दुखती रग छेडल्यासारखी. बरं, पुन्हा वाचायचं म्हटलं तर पुस्तकही सहज उघडत नाही पूर्वीसारखं. मला वाटतं मोराची बायको ही कथा मला एवढी कळाली नाही, पण इट्स ओके, नाही कळाली तर पुन्हा वाच, समजेल ती तुला. हेही मला याच पुस्तकातून
कळलंय किंवा सांगितलंय. त्यामुळे बघूया पुन्हा पुस्तक वाचून पुन्हा अजून नव्याने काय अर्थ लागतात. मित्रांनो, हे पुस्तक म्हणजे एक अनुभव आहे, नवरा बायकोचं नातं एका वेगळ्या व्ह्यूने समजून घेण्याचा. तेव्हा ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार हा अनुभव घ्यावा. मी माझ्या कुवतीनुसार मी घेतलेला अनुभव तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. माझ्यासाठी हे प्रचंड अवघड होतं की मी घेतलेला अनुभव शब्दात मांडणं, पण मी प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला तो आवडला असेल. तुम्हाला तो कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. पण खरंच हे पुस्तक नक्की 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 वाचा. मस्ट रीड असं हे पुस्तक आहे. आणि जाता जाता शेवटी या पुस्तकातला अजून एक पॅरेग्राफ मी वाचून दाखवते आणि हा भाग संपवते. पोरी, एक गोष्ट लक्षात ठेव, माणसाला जोवर पूर्णत्वाचा ध्यास आहे तोवर तो दुःखी कष्टी असला तरी आनंदी आहे. पूर्णत्वानंतर भली मोठी पोकळी वाट पाहत असते त्याची. काही उरत नाही पोरी पूर्णत्वानंतर. नीट बघ, जगातली प्रत्येक गोष्ट अपूर्ण असते. ज्या दिवशी तिला पूर्णत्व लाभतं त्या दिवशी ती संपते आणि नव्यानं जन्म घेते. स्त्री पुरुष नातंही शरीरातल्या आणि मनातल्या अपूर्णत्वावरच टिकून आहे. म्हणूनच तर ध्यास लागतो पूर्णत्वाचा, आणि म्हणूनच पूर्णत्व लाभतं तेही क्षणभर. ते चिरकाल लाभलं तर सृष्टीच संपून जाईल.